तर माझ्या मित्रांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण इतर सुपर क्लास सारखेच अतिशय महत्त्वाचे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त म्हणतील तरी चालेल आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील आणि त्यामुळे स्किप सुपर क्लासला कुठंच नाही करायचं आहे, ही एक रिक्वेस्ट आहे। तसेच या चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी। आणि या सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी एक लाईक तर नक्कीच करायचा आहे। तर सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, कोणत्या राज्याच्या विधान परिषदेमध्ये सर्वात जास्त जागा आहेत? कोणत्या राज्याच्या विधान परिषदेमध्ये सर्वात जास्त सदस्य आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। भारतातील उत्तर प्रदेश या राज्याच्या विधान परिषदेमध्ये सर्वात जास्त एक सदस्याचा समावेश झालेला आहे। पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेश राज्याच्या विधान परिषदेत एकूण किती जागा किंवा सदस्य आहेत ते सांगायचं आहे। उत्तर प्रदेश या राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। उत्तर प्रदेश या राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण 100 सदस्याचा समावेश झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कर्नाटक राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? कर्नाटक राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्याचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। कर्नाटक राज्याच्या विधान परिषदेमध्ये 75 एवढ्या सदस्याचा एक समावेश झालेला आहे। पुढचा प्रश्न, भारतातील एकूण किती राज्यामध्ये विधान परिषद उपस्थित आहे? भारतातील एकूण किती राज्यामध्ये विधान परिषद उपस्थित आहे? आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे। आपल्याला उत्तर येत असेल तर नक्कीच कॉमेंट करा, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी आपण सांगितलेल्या उत्तराला कॉमेंट सेक्शनमध्ये जाऊन नक्कीच व्हिजिट करून पाहतील त्यामुळे। तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर या सुपर क्लासमध्ये काय आहे। बंदीशाळा म्हणजे खालीलपैकी कोणता योग्य अर्थ राहील? बंदीशाळा म्हणजे खालीलपैकी कोणता एक योग्य अर्थ राहील? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। बंदीशाळा म्हणजेच तुरुंग असा एक त्याचा अर्थ होतो। पुढचा प्रश्न, मराठीमध्ये तुरुंगाला एकूण किती पर्यायी शब्द आहेत? मराठीतील तुरुंगा या शब्दाला एकूण किती पर्यायी शब्द आहेत? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील। मराठीतील तुरुंग या शब्दाला एकूण 6 पर्यायी शब्द उपलब्ध झालेले आहेत। पुढचा प्रश्न, मराठीतील तुरुंग या शब्दाला खालीलपैकी कोणकोणते पर्यायी शब्द आहेत? मराठीतील तुरुंग या शब्दाला खालीलपैकी कोणकोणते पर्यायी शब्द आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। वरीलपैकी सर्वच। बंदीशाळा, जेल, कारागृह हे सर्व जे शब्द आहेत ते तुरुंग या शब्दाला पर्यायी असलेले एक शब्द बनलेले आहेत। पुढचा प्रश्न, मराठीतील तुरुंग या शब्दाला खालीलपैकी कोणकोणते पर्यायी शब्द आहेत? आणि हा दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, मराठीतील तुरुंग या शब्दाला खालीलपैकी कोणकोणते पर्यायी शब्द आहेत? तुरुंग या शब्दाला, मराठीतील तुरुंग या शब्दाला कैदखाना तसेच मित्रांनो बंदीखाना, वरील दोन्ही हे जे सर्व शब्द आहेत ते एक तुरुंग या शब्दाशी समानार्थी असलेले शब्द बनलेले आहेत। पुढचा प्रश्न, या ठिकाणी फ्रीजर या शब्दाचा पर्यायी शब्द खालीलपैकी कोणता आहे? फ्रीजर या शब्दाचा पर्यायी शब्द खालीलपैकी कोणता एक शब्द आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। फ्रीजर हा जो शब्द आहे त्याला पर्यायी शब्द या ठिकाणी बंदीशाळा, जेल, कारागृह हे एक शब्द सर्व बनलेले आहेत। पुढचा प्रश्न, एका हेक्टरमध्ये खालीलपैकी किती चौरस मीटर समाविष्ट असते? एका हेक्टरमध्ये खालीलपैकी किती चौरस मीटर एवढे समाविष्ट झालेले असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। एका हेक्टरमध्ये 10,000 चौरस मीटरचा एक समावेश झालेला असतो। पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो, गिरणा या नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे? गिरणा या नदीकाठी खालीलपैकी कोणते एक शहर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। गिरणा नदीकाठी भडगाव हे जे गाव आहे हे एक वसलेले आहे। पुढचा प्रश्न, पुलगाव हे गाव खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पुलगाव हे गाव खालीलपैकी कोणत्या एका नदीकाठी वसलेले गाव आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। वर्धा या नदीकाठी पुलगाव हे गाव एक वसलेले आहे। पुढचा प्रश्न, लक्ष्मण तीर्थ ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? लक्ष्मण तीर्थ ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची एक उपनदी बनलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। या ठिकाणी लक्ष्मण तीर्थ ही जी नदी आहे ती कावेरी नदीची एक प्रसिद्ध उपनदी बनलेली आहे। पुढचा प्रश्न, अर्कावती ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? अर्कावती ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। अर्कावती ही जी नदी आहे ती कावेरी नदीची एक प्रसिद्ध असलेली उपनदी बनलेली आहे।
मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे टेस्ट सिरीज घेऊन आलेले आहे, ज्यामध्ये आपल्याला ही जी टेस्ट सिरीज आहे 19 डिसेंबरला 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. 50 लकी विद्यार्थ्यांना मित्रांनो या ठिकाणी JBL हेडफोन, गुगल होम मिनी आणि अशाच प्रकारचे Amazonचे वाउचर देखील मिळणार आहेत. आपल्याला 10 लाख प्लसची स्कॉलरशिप यामध्ये मिळू शकते. जर आपण रँक 1 मध्ये आल्या तर आपल्याला 100% स्कॉलरशिप मिळू शकते. जर आपण रँक 2 ते 10 मध्ये आल्या तर आपल्याला 75% स्कॉलरशिप मिळू शकते. तसेच आपण जर रँक 11 ते 50 च्या मध्येत आल्या तर आपल्याला 50% स्कॉलरशिप दिली जाईल. तसेच आपण रँक 51 ते 100 च्या मधात आल्या तर आपल्याला 25% स्कॉलरशिप या ठिकाणी दिली जाईल. या टेस्ट सिरीजमध्ये 50 क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील आणि वेळ असेल 60 मिनिटाचा. आणि मित्रांनो, कुठल्याही टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला जर एनरोल करायचे झाले तर आपल्याला एक्झाम 10 हा कोड जरूर यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 10% डिस्काउंट दिले जाईल. तर या सर्व बॅचेचा जो लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपल्याला ज्या टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये आपण जाऊन अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर एनरोल करू शकता. पुढचा प्रश्न, भितरकर्णिका हे रामसर ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? भितरकर्णिका हे रामसर ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. भारतातील ओडिशा या राज्यामध्ये भितरकर्णिका हे रामसर ठिकाण एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी भादवरी ही खालीलपैकी कोणत्या प्राण्याची एक जात आहे? भादवरी ही खालीलपैकी कोणत्या एका प्राण्याची प्रजाती किंवा जात आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भादवरी ही जी जात आहे ती म्हैस या प्राण्याची एक प्रसिद्ध प्रजाती बनलेली आहे. पुढचा प्रश्न, भादवरी ही म्हशीची जात भारतातील कोणत्या राज्यात आढळत असते? भादवरी ही म्हशीची जात भारतातील कोणत्या राज्यात आढळत असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भादवरी ही म्हशीची एक जात आढळत असते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी कायद्याची निर्मिती हा भाग भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाकडून घेण्यात आलेला आहे? कायद्याची निर्मिती हा भाग भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाकडून घेण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कायद्याची निर्मिती हा जो भाग आहे तो इंग्लंड या देशाकडून भारतीय राज्यघटनेमध्ये एक घेण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये सामायिक जबाबदारीचे तत्व हे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये सामायिक जबाबदारीचे तत्व कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतीय राज्यघटनेमध्ये जे सामायिक जबाबदारीचे तत्वे आहेत ते इंग्लंड या देशामधून एक घेण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न, राजगड हे पर्वत शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? राजगड हे पर्वत शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राजगड हे जे पर्वत शिखर आहे ते महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, कोलकाता हे रेल्वे स्थानक कोणत्या विभागाचे मुख्यालय आहे? कोलकाता हे रेल्वे स्थानक खालीलपैकी कोणत्या विभागाचे एक मुख्यालय आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कोलकाता हे जे रेल्वे स्थानक आहे ते पूर्व रेल्वेचे एक मुख्यालय बनलेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील मुंबई बोरीबंदर हे रेल्वे स्थानक कोणत्या विभागाचे मुख्यालय बनलेले आहे? महाराष्ट्रातील मुंबई बोरीबंदर हे कोणत्या विभागाचे मुख्यालयाचे ठिकाण बनलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मुंबई बोरीबंदर हे जे रेल्वे स्थानक आहे मित्रांनो या ठिकाणी मध्य रेल्वेचे एक मुख्यालयाचे ठिकाण बनलेले आहे. पुढचा प्रश्न, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय जे आहे ते मुंबई चर्चगेट हे एक मुख्यालय बनलेले आहे. पुढचा प्रश्न, सिकंदराबाद रेल्वे स्थानक कोणत्या विभागाचे मुख्यालय आहे? सिकंदराबाद रेल्वे स्थानक हे कोणत्या विभागाचे मुख्यालय एक बनलेले आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. सिकंदराबाद हे जे रेल्वे स्थानक आहे ते दक्षिण मध्य रेल्वेचे एक मुख्यालयाचे ठिकाण बनलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये एकूण उच्च न्यायालयाची संख्या किती आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. भारतामध्ये एकूण उच्च न्यायालयाची संख्या एकूण किती आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. भारतामध्ये 25 एवढी उच्च न्यायालयाची एकूण संख्या बनलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. भारताचे सर्वोच्च शौर्य पदक खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. भारताचे सर्वोच्च शौर्य पदक खालीलपैकी एक कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. परमवीर चक्र हे जे पदक आहे ते भारतातील सर्वोच्च शौर्य पदक एक पदक बनलेले आहे. पुढचा प्रश्न, कोविड विरुद्ध लढण्यासाठी ऑपरेशन नमस्ते अभियान कोणी सुरू केलेले होते? कोविड विरुद्ध लढण्यासाठी ऑपरेशन नमस्ते अभियान कोणी सुरू केलेले होते? ऑप्शन क्रमांक
क्रमांक 2 योग्य राहील. भारतीय भूदल यांनी कोविड विरुद्ध लढण्यासाठी ऑपरेशन नमस्ते अभियान एक सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न, एअर चीफ मार्शल असे कोणत्या दलाच्या प्रमुखास संबोधले जात असते? एअर चीफ मार्शल असे कोणत्या दलाच्या प्रमुखास एक संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. हवाई दलाच्या प्रमुखास एअर चीफ मार्शल असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, ॲडमिरल असे खालीलपैकी कोणत्या दलाच्या प्रमुखास संबोधले जात असते ते सांगायचं आहे मित्रांनो. ॲडमिरल असे खालीलपैकी कोणत्या दलाच्या प्रमुखास एक संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. ॲडमिरल असे भारतीय नौदलाच्या प्रमुखास असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय लष्कर प्रमुखास खालीलपैकी काय म्हणून संबोधले जात असते? भारतीय लष्कर प्रमुखास खालीलपैकी कोणत्या नावाने एक संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी भारतीय लष्कर प्रमुखास जनरल या नावाने एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. सार्क या संघटनेमध्ये एकूण किती देश सदस्य आहेत? सार्क या संघटनेमध्ये एकूण किती देशाचा समावेश किंवा सदस्य देश बनलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सार्क या संघटनेमध्ये एकूण 8 देशांचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सार्क संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे. सार्क संघटनेचे मुख्यालय हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. काठमांडू या ठिकाणी सार्क या संघटनेचे मुख्यालय एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सार्क संघटनेमध्ये सर्वात मोठा सदस्य देश कोणता आहे? सार्क संघटनेमध्ये सर्वात मोठा सदस्य देश खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सार्क या संघटनेमध्ये भारत हा जो देश आहे तो सर्वात मोठा असणारा एक देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, जागतिक व्यापार संघटना हे खालीलपैकी कशाचे एक विस्तारित रूप आहे? जागतिक व्यापार संघटना हे खालीलपैकी कशाचे एक विस्तारित रूप आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. जागतिक व्यापार संघटना हे WTO चे एक विस्तारित रूप बनलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी कोणाकडून जिंकला होता ते सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी कोणाकडून जिंकलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रेवदंड्याचा जो किल्ला आहे तो मराठ्यांनी पोर्तुगीजाकडून एक जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी किती वर्षाच्या लढाईनंतर पोर्तुगीजाकडून रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी जिंकलेला होता ते सांगायचं आहे मित्रांनो. एकूण किती वर्षाच्या लढाईनंतर पोर्तुगीजाकडून रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी एक जिंकलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी पाहून घ्या की तब्बल 1.5 वर्षाच्या लढाईनंतर पोर्तुगीजाकडून रेवदंड्याचा जो किल्ला आहे तो मराठ्यांनी एक जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, सकपाळ हे खालीलपैकी कोणाचे एक मूळ आडनाव आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. सकपाळ हे खालीलपैकी कोणाचे एक मूळ आडनाव होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सकपाळ असे एक मूळ आडनाव बनलेले होते. पुढचा प्रश्न, 1942 मध्ये व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात कामगार मंत्री म्हणून कोणी काम केलेले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. 1942 मध्ये व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये कामगार मंत्री म्हणून कोणी कार्य केलेले आहे किंवा काम केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1942 मध्ये व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात कामगार मंत्री म्हणून एक काम केलेले होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी ज्ञानदेव घोलप हे बाबासाहेबांच्या कोणत्या वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती बनलेले होते? ज्ञानदेव घोलप हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या वृत्तपत्राचे एक संपादक व्यक्ती बनलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. ज्ञानदेव घोलप ही जी व्यक्ती आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या वृत्तपत्राचे एक संपादक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य समाजातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करणारे पहिले कितवे व्यक्ती बनले होते ते सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करणारे कितव्या क्रमांकाचे व्यक्ती बनलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य समाजातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करणारे पहिल्या क्रमांकाचे एक व्यक्ती बनलेले होते. तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास
तर मित्रांनो, आजचे असे स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर ही नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडेलच असेल, कारण जे क्वेश्चन्स होते या सुपर क्लासमध्ये तो इतर सुपर क्लासपेक्षाही जास्त किंवा त्यांसारखेच म्हणले तरी चालतील, ते अत्यंत महत्त्वाचे होते त्यामुळे. आणि एक आशा आहे की आपण या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे आणि तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.